वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देवाची सेवा करण्याकरताच आपल्याला ही सगळी इंद्रिय मिळाली. मग ज्या जिव्हेनं भगवंताची सेवा होत नसेल ती दरदुरी आहे, बेडकी आहे. ज्या मस्तकाने देवाला नमस्कार होत नसेल ते मस्तक म्हणजे भार आहे. ज्या हाताने भगवंताची सेवा झाली नाही ते हात म्हणजे प्रेताचे. ज्या डोळ्याने देव पाहिला नाही ते डोळे म्हणजे मोरपिसावरचे डोळे असल्यासारखे आहेत. ज्या पायाने देवालयाला जाणं घडलं नाही ते पाय म्हणजे पाय नसून झाडाची मुळं आहेत. जो मनुष्य देवाची सेवा करत नाही तो जिवंत असला तरी मढ आहे. जे नाक देवाची सेवा करत नाही ते नाक म्हणजे नुसता भात्याचा श्वासोश्वास चालावा तसं आहे. ज्या हृदयानं परमात्म्याचं चिंतन केलं नाही ते हृदय म्हणजे दगड आहे. त्या उपकाराचं स्मरण करून शोक करायला लागला. प्रिय व्यक्तीचा विरह झाल्याच्या नंतर त्याच्या विरहानं होणाऱ्या शोकात मनुष्याला त्या व्यक्तीनं आपल्यावर केलेल्या उपकाराचं स्मरण होतं. माझ्याकरता त्यानं हे केलं हो, तो गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विरह अर्जुनाला झालेला. अर्जुन म्हणायला लागला, काय सांगू म्हणे, आपण द्रुपदाच्या राजधानीत गेलेले असताना, द्रौपदीच्या स्वयंवराला गेलेले असताना तिथं बाकीच्या सगळ्या राजांना निस्तेज करून, मत्स्यवेध करून द्रौपदी आपल्याला प्राप्त करून देणं देवाचे उपकार आहेत. खांडवन इंद्राचा प्रतिबंध असताना सुद्धा मी जो अग्नीला देऊ शकलो, भगवंताची कृपा. त्या खांडवनामध्ये जळत असलेल्या मयदैत्याला आणि तक्षकाला जीवदान देणं मला जमलं, भगवंताची कृपा. जरासंधाच्या वधाला जेव्हा आपण सगळेजण गेलो होतो तेव्हा भीमाने जरासंधाला अनेक वेळेला मारलं, पण त्याला तोडून टाकल्यावर त्याची ती माता जरा राक्षसी येऊन त्या जरासंधाला परत सांधायची. तिथं जरासंधाचे तुकडे झाल्याच्या नंतर ते तुकडे विरुद्ध दिशेनं टाकायला पाहिजेत ही सूचना देऊन त्या जरासंधाच्या संकटातून भीमाला आणि आपल्याला सगळ्याला वाचवलं, भगवंताची कृपा. द्रौपदीची विटंबना करण्याकरता भरल्या सभेत कौरवानी द्रौपदीच्या अंगावरची वस्त्र ओढली, तेव्हा त्या रजस्वला एक वस्त्र असलेल्या द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र स्वतः परमात्मा झाला. केवढी कृपा. कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहरणी, वस्त्र कैशी झाली माऊली. परमात्म्याने वस्त्र दिली नाही, देव वस्त्र झाला. स्त्रीच्या शरीरावरचं, रजस्वलेच्या शरीरावरचं, एकवस्त्रेच्या शरीरावरचं वस्त्र ते होणं परमात्म्याने मान्य केलं. केवढी कृपा. दुर्वासाचं संकट धर्मराजा आपल्याकडं आलं होतं. काय झालं म्हणे, या दुर्योधनानं एकदा दुर्वासाची चांगली सेवा केली. दुर्वासाच्या रस्त्यानं निघालेले हस्तिनापुरातून मोठमोठ्यानं ओरडत होते, कोणी हरीचा लाल या हस्तिनापुरामध्ये दाता आहे का? या दुर्वासाला 4 महिने सांभाळेल असं कोणाचं दातृत्व आहे का? ओरडत चालले होते. हस्तिनापुरात दात्याला कमी नव्हती, अनेक दाते. त्याने दरवाजा उघडायचा, ओरडणारा कोण आहे पाहायचं. दुर्वासात लक्षात आलं की दार लावायचं, आत व्हायचं. दुर्योधनाच्या घरासमोर जेव्हा दुर्वासाने असं ओरडायला लागले, दुर्योधनानं पाहिलं दुर्वास आहेत, सांभाळणं कठीण आहे. अग्नी हातात धरलेला परवडला, पण दुर्वासाला सांभाळणं कठीण आहे. तरी आपण दुर्वासाला जर 4 महिने सांभाळलं तर या दुर्वासाच्या सेवेतून त्यांची प्रसन्नता मिळवून आपल्याला पांडवाच्या नाशासाठी काही योजना करता येईल, हे त्यानं लक्षात घेतलं. हेतू दुष्ट आहे पण सेवा संताची चालू आहे. दुर्वासाच्या समोर दुर्योधनाला नमस्कार केला. सांगितलं म्हणे, महाराज या माझ्या घरात. मी कोण ओळखलं? ओळखलं म्हणे. कोण आहे मी? दुर्वास म्हणतात. स्वभाव माझा कीर्ती ऐकून आहे ना? ऐकून आहे महाराज. सांभाळणार 4 महिने? हो सांभाळतो महाराज, या सेवा करतो. बोलावलं. दुर्वासाने सांगितलं, मला काय खायला लागेल, किती लागेल, कधी लागेल, कसं लागेल सांगता येत नाही. शिळं मी खात नाही. शिजवलेलं अन्न 1 प्रहराच्या नंतर शिळं होतं बरं का. सकाळी शिजवलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं नाही.
शिजवून 3 तास झाले की शिळं चालत नाही, ताजं पाहिजे. कितीही पाहिजे, कोणतंही अन्न पाहिजे, मागेन ते द्यावं लागेल. देतो महाराज. दुर्योधनानं दुर्वासानं ठेवून घेतलं. 4 महिने सेवा केली. शेवटचा दिवस उदयाला आला. दुर्वासांच्या समोर पूजा करून हात जोडून दुर्योधन उभा. दुर्वास प्रसन्न झालेले. प्रसन्न मनाने दुर्वासाने सांगितलं, म्हणे काय दुर्योधना, इच्छा काही आहे, मागायचं काही? पांडवांना मारा असं तर म्हणणं शक्य नाही. दुर्वासानाच्या समोर दुर्योधनानं छद्मीपणानं मागणं केलं. तो म्हणायला लागला, एक करा महाराज. काय? माझ्याकडून 4 महिने सेवा घेतलीत होय, आमचेच भाऊ पांडव आहेत पण ते वनवासात आहेत, त्यांच्याकडून 10,000 शिष्यासहित तुम्ही इथं माझी जशी 4 महिने सेवा घेतली तशी त्यांनाही तुमची सेवा घडावी, पण ते वनवासात आहेत, म्हणून एकच दिवस जा. एकच दिवस जाऊन त्यांच्याकडून सेवा घ्या. एकच दिवस सेवा घ्यायची, ती दिवसा जाऊ नका, रात्री जाऊन सेवा घ्या. सेवा घ्या म्हणणं चालू आहे, शब्द चांगलेत. हेतू काय? दुर्वास जातील, पांडवांना सेवा करणं होणार नाही, त्यांनी जर सेवा केली नाही तर हे शाप देतील आणि ते पांडव मरतील. दुर्योधनाने असं सांगितल्याबरोबर दुर्वासाने सांगितलं, म्हणे दुर्योधना तू सेवा केली, मी प्रसन्न झालो, मागशील ते देतो म्हणालो, तुला देणं भाग आहे. तू पांडवाकडे सेवा घ्यायला मला जा म्हणून सांगतोस, मी जाईन, 10,000 शिष्यांना घेऊन जाईन, दिवसाने रात्रीच जाईन, सगळं होईल, पण पांडव मरणार नाहीत हे लक्षात ठेव. म्हण दुष्टाचं अन्न खाल्लं म्हणून सज्जनाला छळायला जावं लागणार आहे, पण पांडव मरत नाही. दुर्योधनाला वाटलं सगळं वाया गेलं, जाऊ द्या. दुर्योधनाच्या म्हणण्यानुसार दुर्वासाने एका दिवशी रात्रीच्या वेळेला 10,000 शिष्यासहित द्वैतवनात पांडव जिथे राहत होते तिथे येणं केलं. हर हर महादेवची गर्जना केली. 10,000 ब्राह्मणाचा शब्द कानावर पडला. सगळे पांडव झोपायच्या तयारीत. द्रौपदीनं सगळं घरातलं काम संपवलेलं. त्यांच्याकडे एक सूर्याची थाळी होती. सूर्य आकाशात असेपर्यंत त्या थाळीतून अन्न निघत होतं. ती थाळी धुवून सूर्याचा अस्त झाल्यानंतर त्यानं ठेवून दिलेली. ती झोपायच्या तयारीत. धर्मराज ध्यान करीत बसलेले. गर्जना ऐकू आली. कोणतरी अतिथी आला म्हणून धर्मराज बाहेर आले. पाहिलं दुर्वास आहेत. स्वागत केलं. या म्हणे महाराज. कोण? मी ओळखलं धर्मा? होय म्हणे महाराज, आपण दुर्वास महर्षी आहात. हां आलो होता मी. या महाराज. अतिथी देवो भव. शास्त्राची आज्ञा मला प्रमाण आहे. या बसा, स्वीकारातिथ्य. त्यासाठीच आलो म्हणे. म्हणजे जेवायचं आहे, एकट्याला नाही, 10,000 शिष्यासहित जेवायचं ना, आत्ता जेवायचं आहे. धर्मराज म्हणायला लागले काय करावं, आत्ता जेवायचं म्हणतात, व्यवस्था काहीतरी करावी लागेल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, नाही म्हणावं लगेच शाप आहे, लगेच मरण आहे. हो म्हणलं थोडा वेळ विचारायला मिळेल तरी, म्हणून यांनी सांगितलं हो नाही ठीक आहे व्यवस्था करतो. यांनी सांगितलं आम्ही जलाशयावर जातो, स्नान वगैरे आमचं करतो, आन्हिक करतो, तोपर्यंत काय व्यवस्था पाहायची ते पहा, लवकर झालं पाहिजे सगळं. दुर्वास गेले. धर्मराज घरात आले. द्रौपदीला उठवलं, सांगितलं दुर्वास आलेत, 10,000 शिष्य सोबत आहेत, आत्ता येणार आहे, जेवण करायचं आहे त्यांना, जेवणाचं मी निमंत्रण दिलंय, त्याने स्वीकारलंय, सगळी व्यवस्था करा. काय करा? राहणं रानात, सूर्याची थाळी धुवून ठेवलेली, हे स्वतः वनवास भोगत असलेले. द्रौपदीनं सांगितलं म्हणे महाराज सगळी सामग्री आणून द्या, करायची जबाबदारी माझी. त्याने सांगितलं म्हणे सगळं तू बघायचं. द्रौपदीनं विचार केला या संकटातून रक्षण करणारा भगवंताच्या शिवाय दुसरा कोणी नाही. आसन लावलं, डोळे मिटले, ध्यान केलं, भगवंताला प्रार्थना केली. द्वारकावासी भगवंतानी यावं. श्रीकृष्ण द्वारकावासन कृष्ण गोपी जनप्रिय. प्रार्थना करून देवाचा धावा केला. परमात्मा धावत आले, प्रगट झाले. द्रौपदीनं विचारलं देवा वेळ किती लावला, असं कुठं असतं का, इतका वेळ लावायचा का? भगवंताने सांगितलं द्रौपदी माझी चूक नाही, चूक तुझी आहे म्हणे. का? तुझे शब्द बदलले. मी तुझ्या हृदयात होतो, पण द्वारकेतल्या कृष्णाने यावं म्हणल्यामुळे इथून तिथं गेलो आणि तिथून इथं आलो. तुझा शब्द सांभाळाय करता एवढं जाणं येणं व्हायला वेळ लागेल की नाही? मनोगतीनं जरी माझं जाणं येणं असलं, मनापेक्षा जरी माझा वेग जास्त असला तरी जायला यायला वेळ लागेल की नाही? म्हणून वेळ लागला. द्रौपदीनं सांगितलं देवा ते काही असो. मग जेवायला दुर्वास आलेत.
भगवंताने सांगितलं चांगली गोष्ट आहे, जेवायलाच बसलो होतो म्हणे, तुझी हाक आली त्यावेळेला ते समोरचं पान बाजूला सारून निघालो. रुक्मिणी वाढत होती. वाढिले ठाईचे भाणे टाकून या धावे, हा माझा स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार निघालो. जेवता जेवता आलो, दुर्वासाबरोबर जेवायला मिळेल, चांगलं झालं. द्रौपदी म्हणाली देवा जेवायला नाही, जेव घालायला बोलवलं म्हणे तुम्हाला. सगळी सामग्री आणायची, तिची सिद्धता करायची, स्वयंपाक सिद्ध करायचा, सगळ्यांना जेव घालायचं, उरलं तर काहीतरी खायचं, नाहीतर माझं भजन करत पुन्हा द्वारकेला जाऊन जेवायचं. इथं जेवण नाही. भगवंताने सांगितलं ठीक आहे सगळं करतो द्रौपदी, पण मला काहीतरी अगोदर दे. घेसी तेव्हा देसी, घेतल्याशिवाय देत नाही, स्वभाव आहे माझा, दे काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणाली काहीच नाही देवा घरात, काहीतरी असेल ते दे, तुझी थाळी आण, त्या थाळीत काहीतरी असेल. द्रौपदी म्हणायला लागली देवा मी स्वतः थाळी धुतलेली आहे, मोलकर्णीनं धुतली नाही, त्याच्यामुळं थाळीला चुकूनही काही खरकट असायची शक्यता नाही. थाळी आणून देवाच्या समोर उपस्थित केली, देवाला दाखवली. परमात्म्यानेच एक शाखा देठ आणलेला. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, धावसी लवलाही शाखा देठ घेवनी. एक भाजीचं पान देवानेच आणलेलं, ते देवाने त्या थाळीमध्ये दाखवलं. देवाच्या सूर्य नेत्रांनी देवाने त्या थाळीकडे पाहिलं. थाळीला सूर्योदय झाला वाटलं. भगवंताने सांगितलं म्हणजे ते पान घेऊन मला समर्पण कर. आहे की नाही पान? द्रौपदी आश्चर्य करायला लागली, देवा मी स्वतः धुतली, मी पुसली, मी ठेवली, मला त्यावेळेला दिसलं नाही आणि आता दिसायला लागलं, आश्चर्य म्हणे. भगवंताने सांगितलं ते काही असो, पान दे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपहृतम अश्नामी प्रयतात्मना. मी खातो, दे. ते पान द्याय करता द्रौपदीनं हात पुढं केला आणि भगवंताने सांगितलं थांब द्रौपदी, काय पान समर्पण करण्याच्या पूर्वी संकल्प कर. द्रौपदी म्हणाली देवा ही काय थट्टा करायची वेळ आहे, चेष्टेची वेळ आहे, कोण संकल्प सांगायला आणायचा. भगवान म्हणाले काळजी करू नको, मला येतं, गुरुगृही जाऊन राहून मी शिकून आलोय, होतं तिथं 4-2 दिवस, शिकलो काहीतरी, येतं संकल्प, सांगतो म्हण. अनेन शाखापत्र प्रदानेन विश्वात्मा श्रीकृष्ण प्रियताम. बोल. हे भाजीचं पान देण्यानं विश्वात्मक श्रीकृष्णानं संतुष्ट व्हावं. एक विश्वात्मा संतुष्ट झाला. विश्व संतुष्ट करायची स्वतंत्रतेनं गरज नाही. द्रौपदीचाच हा नियम ज्ञानोबाऱ्याने घेतला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. सगळं विश्व संतुष्ट करण्यापेक्षा विश्वात्मक देवाला संतुष्ट करणं महत्वाचं. द्रौपदीनं तसा संकल्प केला. देवाने ते पान घेतलं, खाल्लं, विश्वात्म्यानं खाल्लं, संतुष्टतेचा ढेकर दिला आणि सांगितलं द्रौपदी आता येऊ द्या म्हणे. 10,000 नाही लाख ब्राह्मण येऊ द्या, जेव घालतो. तेव्हा काहीच सिद्धता नाही, येऊ तरी दे म्हणे. धर्मराजाला सांगितलं देवाने जा बोलवानं पाठवा म्हणे. सहदेव गेला. तिथे जे ब्राह्मण जलाशयावर आंधी करत बसलेले होते त्यांना अशी भावना झाली आपलं पोट तुडुंब भरलंय, गच्च भरलंय, अन्नाचा कण पोटात जाईल अशी अवस्था नाही. या भावनेत ते तिथं बसलेले, यायची तयारीच नाही. सहदेवाला सांगितलं येतो चला. नकुल जाऊन आला, येतो चला. अर्जुन जाऊन आला, येतो चला. भीमानं सांगितलं म्हणे दादा काय चेष्टा लावली म्हणे या ब्राह्मणाने दुर्वासाने, जातो आणि सगळ्याचा भारा बांधूनच आणतो म्हणे. आता धर्मराज म्हणायला लागले असं करायचं नाही. अतिथी देवो भव. अतिथी आहेत ते, त्यांच्याविषयी भगवत भावना ठेवावी, देवभावना ठेवावी. शेवटी भगवंताला विचारलं, भगवंताने सांगितलं कोणी येत नाहीत का? विश्वात्मा संतुष्ट झालाय, ते संतुष्ट झालेच. अर्जुन या उपकाराचं स्मरण करून धर्मराजाला म्हणायला लागला दुर्वासाच्या संकटातून भगवंताने आपलं रक्षण केलं. भगवान शंकराशी युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर उपस्थित झाला तेव्हा शंकराला मी जिंकलं. कृष्णाची कृपा. तुवा संग्रामी हरु जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. हे सगळं अर्जुनाचं सामर्थ्य. अर्जुन म्हणतो देवाची कृपा. परमात्म्याने हे माझ्याकडून सगळं करून घेतलं. कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा माझ्या समोर असलेले सगळे बडे बडे रथी महारथी, पितामह भीष्म, द्रोण, शल्य, कर्ण,
सगळ्यांच्याकडे मी जेव्हा पाहत होतो, भगवान त्यांच्याकडे पाहत होते, युद्धात त्यांना मारायचं काम माझ्या अर्जुनाकडे ते त्याला सहज शक्य व्हावं म्हणून परमात्म्याने हसत हसत त्यांच्याकडे पाहून त्यांचं मन, त्यांचं आयुष्य, त्यांचे प्राण सगळं हरण केलं. मग निमित्त मात्र मी झालो, निमित्त मात्रं भव सव्यसाचन, आणि मग निमित्त मात्र होऊन मी त्यांना मारलं. देवाची कृपा, अनंत उपकार भगवंताच्या अर्जुनानं स्मरणात घेतले आणि त्या भगवंताचा मला विरह झाला. हाय हाय म्हणून अर्जुन रडू लागला. अर्जुन म्हणतो, काय देव होता तोपर्यंत सामर्थ्य, आता माझ्यात सामर्थ्य नाही. तद्वै धनुस्त ईशवः सरथो हयास्ते सोहम रथे नृपतयो यत आनमन्ते सर्वं क्षणेन तदभूत असदीशरिक्तम भस्मन्हुतं कुहकराद्ध निवोप्तमोष्याम. अर्जुनानं सांगितलं, माझा हातातलं गांडीव धनुष्य तेच आहे, माझा रथ तोच आहे, माझे बाण तेच आहेत, रथी मी तोच आहे. माझं सामर्थ्य एवढं होतं की राजे सगळे जगातले मला भिवून मला काहीतरी उपहार आणून देत होते, भेटवस्तू आणून देत होते, तो मी तोच आहे. फक्त हे सगळंच्या सगळं सामर्थ्यशाली राहिलं नाही. का राहिलं नाही? भगवंताचा विरह झाला, देवाने माझा त्याग केला, देवानं माझी वंचना केली, त्याच्यामुळे ही माझी अशी अवस्था झाली, असं म्हणून अर्जुन विलाप करतो. धर्मराजाने हे सगळं ऐकलं. परमात्म्याने अवतार समाप्ती केल्याचं धर्मराजाने ऐकलं. धर्मराजाने हे मग वैराग्य धारण केलं. अर्जुनही गीतेचं चिंतन मनामध्ये आणून विरक्त अंतःकरणाचा झाला. धर्मराजाने यदुकुलाचा संहार झालेला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार संपवलेला हे ऐकलं, विरक्त झाले. कुंतीच्या अंतःकरणात वैराग्य जागं झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंतर आता आपण जगामध्ये राहण्याचं काही कारण नाही असा विचार पांडवांच्या मनात आला. धर्मराजाने राज्यावर परीक्षितीची स्थापना केली, परीक्षितीला राज्यावर बसवलं, आपल्या सगळ्या राजवैभवाचा त्याग केला. एक अंगावरचं वस्त्र, वाणी बंद केलेली, मौन धारण केलेलं, केस मोकळे सोडलेले, जड उन्मत्त पिशाच्यासारखी स्वतःची अवस्था करून घेऊन आत्मचिंतन करत आत्मस्वरूपात रममाण होत धर्मराजाने ठरवलं की आपण महाप्रस्थान करायचं. कलियुगामध्ये महाप्रस्थानाला परवानगी नाही. महाप्रस्थान, भृगुपतन हे शरीर संपवण्याचे जुन्या युगातले प्रकार आहेत. भृगुपतन म्हणजे पर्वताच्या शिखरावर जायचं, उडी टाकून जीव द्यायचा. जुन्या काळामध्ये याला मान्यता होती. आपल्याला जगायचं काही कारण शिल्लक राहिलं नाही, कृतकृत्य झालो, ही अवस्था आल्याच्या नंतर भृगुपतनाला जुन्या काळात परवानगी, आज नाही. महाप्रस्थान म्हणजे सतत उत्तर दिशेला चालत राहायचं, किती शरीर पडेपर्यंत चालायचं. धर्मराजाने निर्णय घेतला महाप्रस्थानाचा. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव तेही निघाले. द्रौपदी विचार करते, कोणी माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नाही, कोणी मला बोलत नाही, कोणी माझा विचार करत नाही. आम्ही महाप्रस्थानाला निघालो, तुझं काय मत? कोणी विचारलं नाही. पण पतींच्या बरोबर जाणं आपलं कर्तव्य, तीही विरक्त झाली. सगळे महाप्रस्थानाला निघाले. जाताना सुरुवातीला द्रौपदी पडली. भीमानं विचारलं, म्हणे धर्मा, द्रौपदी पडली. धर्मराज म्हणायला लागले, पाहायचं नाही, चालायचं पुढं. आपण संसाराचा मोह संपवून शरीर संपवण्यासाठी आपण निघालो, महाप्रस्थान चालू आहे. द्रौपदी आपली नाही, पडली, पडू द्या, तिचा देह तिथंच जाईल. का पडली द्रौपदी? भीमानं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, इतक्या लवकर तिनं पडण्याचं कारण काय? धर्मराजाने सांगितलं, तिच्या ठिकाणी एक दोष होता. 5ही जण तिचे पती असताना तिचं प्रेम विशेष अर्जुनावर होतं, त्यामुळे तिचा देह पडला. पुढे चालायला लागले. पुढे सहदेव पडला. भीमानं सांगितलं, धर्मा, सहदेव पडला. का पडला? सहदेव शहाणा खरा, पण माझ्यासारखा शहाणा कोणी नाही असा त्याला अभिमान होता, म्हणून तो पडला. पुढे नकुल पडला. भीमानं विचारलं, दादा नकुल पडलाय, का पडला? नकुल सुंदर आहे आणि आपल्यासारखा सुंदर कोणी नाही असा त्याला अभिमान असल्यामुळे तो पडला. पुढे अर्जुन पडला. भीमानं विचारलं, दादा अर्जुन पडलाय, थांबा.
या अर्जुनाच्याच धनुर्बलावर आपण युद्ध जिंकलं, थांबा. धर्माने सांगितलं थांबायचं नाही, महाप्रस्थान आहे, चालायचं. पडला त्याच्याकडं, पाहायचं सुद्धा नाही. तू पाहतोस वारंवार, हीच चूक आहे. कोण पडला पाहायचं नाही, त्याला म्हणतात वैराग्य. ते आहे महाप्रस्थान. नाहीतर सगळ्यालाच पाहत पाहत, सगळ्याचा शोक करत करत आपणही कुठेतरी पडायचं, असं जर झालं तर ते महाप्रस्थान नाही. भीमाने विचारलं अर्जुन का पडला? अर्जुन चांगला, पण अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये माझ्यासारखा धनुर्धारी कोणी नाही हा अभिमान होता. सगळ्या कौरव सेनेचा एका दिवसात मी संहार करून देईन, गर्वानं तो कृष्णासमोर बोलला होता, म्हणून पडला. थोड्या वेळानं भीम पडला. भीम म्हणायला लागला दादा सगळ्यासारखी माझी गती झाली हो, बघा माझ्याकडं. धर्माने सांगितलं दुसऱ्याच्याकडे पाहिलं नाही, तुझ्याकडे तरी कसा पाहीन? मी का पडलो? धर्माने सांगितलं तुझ्या अंतःकरणावर बलाभिमान होता म्हणून तुला पडावं लागलं. पुढे धर्मराज एकटेच स्वर्गापर्यंत गेले. असं धर्मराजाधिकाचं महाप्रस्थान झालं. परीक्षिताचं राज्य सुरू झालं. परीक्षिती राजा असा दिग्विजयाला निघालेला. अनेक क्षेत्रात अनेक ठिकाणी जाऊन त्यांना अनेक राज्य प्राप्त करून घेतली. भद्राश्व, केतुमाल, भारत, उत्तर कुरु, किंपुरुषवर्ष ही सगळीच्या सगळी राज्य जिंकून पादात क्रांत करून तिथं आपलं सम्राटपद स्थापित करत धर्मराज फिरत असताना एका दिवशी अरण्यात धर्मराजाला एक दृश्य दिसलं. एक गाय आहे, एक बैल आहे. गाय दुःखी आहे, कष्टी आहे, कृश आहे. तिच्या जवळ जो एक बैल आहे त्याला एकच पाय आहे, त्याचे 3 पाय तुटलेले आहेत. एका पायावर कसा तरी लडखडत उभा राहण्याचा त्या बैलाचा प्रयत्न आहे. दुःखी अवस्थेत दोघांचा संवाद चालू आहे. तिथे एक दुसरा पुरुष आहे, राजाची चिन्ह त्याच्या अंगावर आहे, पण तो त्या गाईला आणि बैलाला लाथेनं मारतोय. परीक्षितानं हे दृश्य पाहिलं, त्याला वाईट वाटलं. लक्षात आलं ही गायीच्या रूपातली पृथ्वी आहे. कळालं एका पायावर उभा असलेला चतुष्पाद धर्माच्या 3 युगामध्ये 3 पायाचा नाश झालेला, सत्य नावाचा एकच पाय त्याचा शिल्लक राहिलेला, किंवा दानमेकम कलयुगे दान नावाच्या एका पायाचा त्याचा अवशेष राहिलेला, बाकी सगळे त्याचे पाय तुटलेले. हा धर्म आहे, ही गाय आहे. एकमेकाचं दुःख हे एकमेकाला सांगायला लागलेले आहेत. यांना मारणारा हा कोण? परीक्षितानं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तो कली होता. परीक्षितानं सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार समाप्ती केली, पांडव महाप्रस्थानाला गेले म्हणजे जगामध्ये धर्माची सुस्थिती राहणार नाही असं समजायचं कारण नाही. कशा करता या गायीला मारतोस? कशासाठी या बैलाला तसं मारणं चालू आहे? अरे तुझं शासन, तुझं निग्रहण करण्याकरता पांडवाचा अंश असलेला हा परीक्षित अजून जगात विद्यमान आहे. खबरदार, लाथ मारशील तर नष्ट करीन तुला. त्या कलीला माराय करता धनुष्यबाण यानं हातात सज्ज केल्याबरोबर कली शरण आला. क्षत्रियाचा नियम आहे, शरण आला त्याला मारायचं नाही. कलीनं सांगितलं मला अभय द्या, मला मारू नका, माझं रक्षण होऊ द्या, जिवंत राहू द्या. परीक्षितीनं सांगितलं तुला मारत नाही, शरणागताला न मारणं क्षत्रियाचं कर्तव्य म्हणून मारत नाही, पण माझ्या राज्यात राहायचं नाही, बाहेर हो. कली म्हणायला लागला कसं बोलणं म्हणे, तुला मारत नाही म्हणतात, राज्याच्या बाहेर हो म्हणतात. तुमच्या राज्याच्या बाहेर राहून जगणं कसं व्हायचं? सगळं तुमचं राज्य, एकछत्र राज्य, पृथ्वीचं सगळं राज्य, जायचं कुठं? कृपा करा, तुमच्याच राज्यात राहावं लागणार आहे जगायचं असेल तर. परीक्षितीनं सांगितलं माझ्याच राज्यात राहायचं आहे ना. होय, मग काही ठिकाणं देतो, त्याच स्थानात राहा, दुसरीकडे जायचं नाही. काय काय देता? द्यूतम पानम स्त्रियसूना यत्राधर्मश्चतुर्विधा. ज्या ठिकाणी 4 प्रकारचा अधर्म चालतो अशी 4 स्थानं दिली. जुगार जिथं चालेल राहा तिथं, मद्यपान चालेल तिथं राहा, स्वैरस्त्री सेवन चालू असतं तिथं राहा, जिथं हिंसा चालू आहे तिथं राहा. 4 ठिकाणं त्याला दिली. कली म्हणायला लागला महाराज अजून एखादं ठिकाण द्या. का? ही 4 ठिकाणं दिली, पण या 4ही ठिकाणापैकी एकाही ठिकाणामध्ये एकही सज्जन येत नाही. सज्जनालाही मला बाधा करता येईल असं एखादं स्थान द्या.
परीक्षितानं सांगितलं, अभ्यर्थितस्तदा तस्मै जातरूपमदात प्रभू. कलीनं अजून प्रार्थना केल्याच्या नंतर मग त्याला शेवटचं स्थान सोनं दिलं. सोन्याकडं दुर्जन येईल, सोन्याकडं सज्जन येईल. सज्जन तिथे येतो म्हणून त्याला बाधा करणं कलीला शक्य होतं. अशी स्थानं देऊन त्याचा निग्रह करून परीक्षिती आपल्या घरी आला. एका प्रसंगामध्ये परीक्षिती राजा असा शिकारी करता अरण्यात गेलेला असताना थोडासा इकडं तिकडं भटकल्याच्या नंतर त्याला तहान वगैरे लागली म्हणून पाण्याच्या शोधात फिरत असताना शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये आला. तिथं आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं आश्रमात दुसरं कोणी नाही, शमीक ऋषी आहेत, समाधी लावून बसलेले आहेत. समाधी लावून बसलेल्या त्या शमिकाच्याकडं पाहिल्याच्या नंतर यांची समाधी खरी का खोटी, कारण तहान लागलेली, स्वागत झालं नाही याचं दुःख, त्याच्यामुळे यांची समाधी खोटी का खरी हे पाहाय करता त्यानं तिथे एक मेलेला साप होता तो उचलला आणि यांच्या गळ्यात टाकला. काही परिणाम नाही, समाधी खरी असं लक्षात आलं. तरी परंतु तिथं ऋषींच्या विषयी आस्था व्यक्त न करता परीक्षिती तिथून निघाला. कशाचा परिणाम? परीक्षितीकडून असं घडणार नाही, तो राजर्षी आहे. ऋषीचा अनादर, समाधीची परीक्षा हे त्याच्याकडून घडायचं काही कारण नाही. पण का घडलं? 2 कारणं त्याला दिली. त्या दिवशी परीक्षिताच्या मस्तकावर जो मुकुट होता तो जरासंधाचा होता म्हणे, किंवा परीक्षिताच्या मस्तकावर असलेला मुकुट सोन्याचा असल्यामुळं, सोनं हे कलीला राहायला दिलेलं स्थान असल्यामुळं त्या मुकुटात कली येऊन बसला आणि त्यानं बाधा केली. म्हणून परीक्षिताची बुद्धी बदलली आणि त्याला तसा पद्धतीचं कार्य करावं वाटलं. घरी निघून गेला. शमिकाचा मुलगा, लहानसा मुलगा, तो इकडं तिकडे खेळायला गेलेला आला. पाहिलं बापाच्या गळ्यात मेलेला साप पडलेला हे पाहिल्याबरोबर शोक निर्माण झाला. ज्यानं साप टाकला त्या परीक्षिताला त्यानं शाप देऊन टाकला. आजपासून 7व्या दिवशी परीक्षिताला तक्षक दंश होईल आणि तो मरेल. सर्प टाकतो काय माझ्या बापाच्या गळ्यामध्ये, शाप दिला. आणि मोठ्याने तो रडायला लागला. बापाचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही. त्याचं रडणं ऐकून शमीक ऋषी व्युत्थानदशेत आले. विचारलं, काय झालं बाळा? गळ्यात बघा म्हणे तुमच्या. काय आहे? साप आहे. अरे मेलेला आहे हा, काढून टाकला. जिवंत साप समाधीस्थाला काही करत नाही, तिथं मेलेल्या सापाने मला काय व्हायचं? शोकाचं कारण नाही बाळ, थांब, शांत हो. त्यांनी सांगितलं, तसं नाही, हा साप तुमच्या गळ्यामध्ये परीक्षितानं टाकला, त्यानं तुमच्याविषयी अनास्था व्यक्त केली म्हणून त्याला मी शाप दिला आणि रडायला लागलो. शाप दिला? शमिकाने विचारलं. अरे अरे चूक झाली म्हणे बाळा, तो आपल्याकडं आला, त्याला तहान लागली, त्याचं आतिथ्य व्हायला पाहिजे होतं, आपण ते केलं नाही, चूक आपली झाली आणि आपणच त्याला शाप द्यायला नको होता. असा राजा जगामध्ये असला पाहिजे, तो धर्मपालन करणारा, महान भगवत भक्त, राजर्षी, अश्वमेध यज्ञ करणारा, त्याला शाप देणं आपलं चुकलं. पण ठीक आहे, तुझा शाप आहे, तुझी शापवाणी वाया जाणार नाही, त्याला कळवलं तरी पाहिजे. म्हणून शमिकाने आपला एक शिष्य परीक्षिताकडे पाठवला. परीक्षित राज्यात आलेला. घरी आल्याबरोबर त्याला पश्चात्ताप झाला. पश्चात्ताप दग्ध भूमिकेमध्ये असताना त्यानं विचार केला, काय झालं माझ्याकडून? ऋषीचा माझ्याकडून अनादर घडला, दोष घडला. त्या दोषाच्या परिमार्जनाकरता म्हणून माझं वाटोळं व्हावं, माझा कोश जळावा, राज्य जावं, कोणीतरी यावं, मला नष्ट करावं, काहीतरी व्हावं, असा मनोमन त्याचा विचार चालू असताना तो शमिकाचा शिष्य तिथं आला आणि त्याने सांगितलं, म्हणे महाराज मी आलो. कुठून? शमिकाच्या आश्रमातून. आमच्या गुरुपुत्राने तुम्हाला शाप दिला, 7 दिवसात तुम्हाला तक्षक दंश होणार आहे. राजाला आनंद झाला, पेढेवाटा म्हणाला, वैराग्य झालं. गंगाद्वारावर आला. तिथं येऊन बसल्याबरोबर परीक्षितासारख्या राजाला वैराग्य झालं आणि तो गंगाद्वारावर आलेला आहे. हे ऐकल्याबरोबर अनेक बडे बडे महात्मे परीक्षिताच्या दर्शनाला तिथं आले. परीक्षितीनं सर्वांना सांगितलं, माझं आयुष्य 7 दिवसाचं शिल्लक राहिले म्हणे, 7 दिवसात भगवान भेटला पाहिजे, याच्यासाठी काय साधना करू सांगा. सगळे विचार करायला लागले. कोणी म्हणायला लागला यज्ञ करायला सांगा, कोणी म्हणतो दान द्यायला सांगा, कोणी म्हणतो एकाग्र मनानं तप कर म्हणावं. दुसरे म्हणायला लागले सांगाल ते करील, पण 7व्या दिवशी हात धरून विचारेल देव कुठे, मग काय करता? तसं होत नाही म्हणे, आम्हाला तसं सामर्थ्य नाही. एक साधन करा आणि त्या साधनानं नेमका 7व्या दिवशी देव भेटेल, सांगू शकत नाही. मग सांगू नका म्हणे. असा त्या सगळ्यांचा विचार चालू आहे. परीक्षिती हात जोडून बसलाय, कोणी काही सांगू शकत नाही.
पण परीक्षितीचं भाग्य थोर असल्यामुळं तिथं व्यासऋषींचे चिरंजीव शुकाचार्य उपस्थित झाले. तत्राभवद भगवान व्यासपुत्र यदृच्छयागाम अटमानोनपेक्षः अलक्षलिंगः निजलाभतुष्टः वृतश्च बालैः अवधूतवेषः. शुकाचार्य कसे यदृच्छयागाम अटमानः, इच्छेनुसार पृथ्वीवर कुठेही संचार करणारे, अनपेक्षा कोणतीही अपेक्षा नाही, अलक्षलिंग परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त झालेली पण ती कुणाला व्यक्त झाली नाही अशी अवस्था असलेले, निजलाभ तुष्ट आत्मलाभ झालेला असल्यामुळे त्यातच संतुष्ट असलेले, आणि रस्त्यानं जात असताना वृतश्च बालैही, एक वेडा समजून अनेक लहान मुलं पाठीमागं हसत लागलेली आणि शरीराचं सौंदर्य पाहून अनेक स्त्रिया पाठीमागं लागलेल्या, असे अवधूत वेशातले शुकाचार्य फिरत फिरत त्या ठिकाणी आले. वय काय तम द्व्यष्टवर्षम सुकुमारपाद करोरुबाहुंस कपोलगात्रम. सगळं शरीर सुकुमार आहे. वय 2-8 वर्षाचं म्हणजे 16 वर्षाचं आहे. अत्यंत सौंदर्य शरीराच्या ठिकाणी आहे. शुकाचार्याचं वर्णन करताना शुकाचार्य हे अगदी कृष्णासारखे दिसणार आहेत असं वर्णन आहे. उद्धव आणि श्रीकृष्ण आणि शुकाचार्य तिघाचं रूप अगदी समान आहे. फरक एवढा दिलाय, उद्धव श्रीकृष्णापेक्षा 2 बोट उंच आहेत आणि शुकाचार्य भगवान श्रीकृष्णापेक्षा फक्त 2 बोट ठेंगणेत. बाकी कृष्णासारखं रूप, स्वरूपता मुक्तीचं स्वतंत्र प्राप्ती करून घ्यायचं कारणच नाही अशा अवस्था. शुकाचार्य आले, सगळ्यांनी स्वागत केलं. या 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 म्हणायला लागले सगळे. लहान लहान मुलं पाठीमागे लागलेली वेडा म्हणून त्यांनी पाहिला, अरे काय मोठे मोठे लोक स्वागत करतात, राजा स्वागत करतो, या म्हणतो, काहीतरी आपलं चुकलं, चला नाहीतर मारहाण होईल आपल्याला. पोरं बाजूला झाली, बायका बाजूला झाल्या. ऋषींनी स्वागत केलं, राजाने स्वागत केलं, आसनावर बसवलं, पूजा झाली, हात जोडले. महासने 6 उपविवेश पूजितः. हात जोडून परीक्षित म्हणायला लागला, महाराज काय आपलं दर्शन झालं, फार चांगलं झालं. तुमचं येणं कुठं होतच नाही. ज्याच्याकडे येणं झालं तो पुण्यवान. तुम्ही माझ्याकडे आलात, भगवंताची माझ्यावर मी कृपा समजतो. पांडवावरच देवाची कृपा होती असं नाही, पांडवाच्या कुळावर देवाची कृपा असं सिद्ध झालं. आपण आलात, फार आनंद झाला. काय झालं, हे सगळे लोक कशा करता इथं जमलेत? राजानं सांगितलं, मला वैराग्य झालं म्हणून. कशामुळे झालं? मला आता शाप झालाय, 7 दिवसात मला तक्षकदंश होणार आहे, 7च दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिले. या लोकांना मी साधना सांगा, भगवान भेटेल अशी साधना सांगा म्हणून विनंती केली. कोणी काही सांगितलं नाही. आपण काही साधना सांगाल, पण 7च दिवस आयुष्य शिल्लक राहिले महाराज. शुकाचार्याने सांगितलं, म्हणे काय म्हणतोस परीक्षित, 7 दिवस? अरे 7 दिवस फार झाले. परमात्म्याच्या भेटीला फार अल्प काळ लागतो. चित्त एकाग्र करावं, त्याचं चिंतन करावं, क्षणात मुक्त होता येतं. काय करावं लागेल साधन तुम्ही मला सांगा. वस्तुतः शुका, आपण एखाद्याच्या घरात गेल्याच्या नंतर फार तर गोदोहन मात्र थांबता. सगोदोहन वेलां वै गृहेषु गृहमेदिनां अवेक्षते महाभागः तीर्थी कुर्वन्तराश्रमम्. एखाद्याच्या कुठं जाणारच नाही शुकाचार्य, पण गेलेच तर एखाद्याच्या घराच्या समोर फक्त गायीची धार काढायला लागेल एवढा वेळच थांबतात. थांबले तरी बोलत नाहीत, बसत नाहीत. परीक्षिताचं भाग्य त्याच्याकडे आले, बसले, पूजा घेतली, बोलू लागले. 7 दिवस बसायची तयारी दाखवली. मग परीक्षितीनं सांगितलं, म्हणे महाराज माझ्यावर कृपा करा आणि मला साधन सांगा. आणि मग साधन सांगा म्हणून शुकाचार्याला परीक्षिताची जेव्हा विनंती झाली तेव्हा परीक्षितीला साधन सांगण्याकरता म्हणून शुकाचार्याने 2ऱ्या स्कंदातून सुरुवात केलेली आहे. 2ऱ्या स्कंदाला सुरुवात करायची आहे. थोडा तरी कथाभाग घ्यायचा आहे. थोडा वेळ भजन करा म्हणजे पुढचं थोडक्यात सांगून काही संपू आपण. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे.
गोपाल नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण 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 जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण 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 जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल श्री शुक उवाच वरीयानेशतो प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यार्षयः परः. इथून दुसऱ्या स्कंदाला सुरुवात होते. दुसऱ्या स्कंदातला विषय काय? पहिल्या स्कंदाचा विषय आपण वर्गवारीने असा पाहिला. तिथं श्रोता आणि वक्ता यांच्या अधिकाराचं चिंतन आहे. सूत शौनकादिक ऋषींचा संवाद 3 अध्यायात, व्यास नारदाचा संवाद 3 अध्यायात, पुढच्या 12 आणि 1 अध्यायामध्ये शुक परीक्षितीच्या अधिकाराचं वर्णन करता करता त्या श्रोत्या वक्त्याच्या जोडीचं चिंतन, असं श्रोता आणि वक्ता कसा असावा या संदर्भातला सगळा विचार आपल्यासमोर उपस्थित करण्याकरता या पहिल्या स्कंदाचा उपयोग आपल्याला झाला. अधिकारी चिंतन थोडक्यात आहे असं म्हणा. असं हे चिंतन झाल्याच्या नंतर, त्या अधिकाराची सिद्धी झाल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याने जे साधन करायचं असतं
त्या साधनाचा विचार या दुसऱ्या स्कंदामध्ये उपस्थित झाला, असं या स्कंदाच्या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्याला म्हणता येतं. साधनाचा स्कंद आहे, साधनाचा विचार करण्याकरता आलेला स्कंद आहे. भागवतातलं महत्वाचं साधन काय? श्रवण करणे, कथाश्रवण, भगवत श्रवण, परमात्मा श्रवण हेच साधन आहे. आणि परमात्मा श्रवण याच साधनाच्या योगानं आपल्याला परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचता येतं. भगवंताच्या बाबतीमध्ये बाकी सगळी प्रमाणं तोकडी पडतात. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी कोणत्याही प्रमाणाचा परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी उपयोग होत नाही. तेव्हा परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी शब्दात जावं लागतं आणि शब्दाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा श्रवण करावं लागतं. मग त्या श्रवणात आपली प्रवृत्ती व्हावी, देवाचं श्रवण आपल्याला करता यावं. ते देवाचं श्रवण आपल्याला करता यावं याच्यासाठी थोडंसं अगोदर काही पूर्वांग झालं पाहिजे की नाही. कारण परमात्म्याच्या श्रवणामध्ये लगे काही प्रवृत्ती व्हायची नाही, ताबडतोब प्रवृत्ती व्हायची नाही. मग देवाच्या श्रवणात आपली प्रवृत्ती व्हावी याच्याकरता श्रद्धा संपन्न होणं, श्रद्धा संपन्न झाल्याच्या नंतर मग त्या परमात्म्याच्या संबंधानं थोडीशी ध्यानाची साधना, हृदयप्रसादाची साधना, मननाची साधना, या 2-3 साधना थोड्याफार झाल्याच्या नंतर मग परमात्म्याच्या श्रवणामध्ये मनुष्याची सरळ प्रवृत्ती होणं शक्य आहे. म्हणून तशा पद्धतीची साधना सांगण्याकरता हा स्कंद आहे. एकंदर या स्कंदामध्ये फक्त 10 अध्याय आहेत, अध्याय या स्कंदामध्ये आहेत. आणि या 10च अध्यायाच्या या स्कंदामध्ये सगळा साधनेचा विचार आहे. पहिल्या 2 अध्यायामध्ये ध्यानाचा विचार आहे, पुढच्या 2 अध्यायामध्ये हृदयाच्या प्रसाराचं चिंतन आहे आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये मननाचा विचार आहे. परमात्मा स्वरूपाच्या संबंधानं मनन करत असताना त्या 6 अध्यायामध्ये पहिल्या 3 अध्यायात उत्पत्तीद्वारा परमात्मा मनन आहे आणि पुढच्या 3 अध्यायामध्ये उपपत्तीद्वारा परमात्मा वर्णन आहे. परमात्म्याच्या संबंधानं मनन करता येतं. ध्यान घडावं, हृदयप्रसार साधावा आणि मनन घडावं, तेव्हा मग या 2-3 प्रकारच्या साधनेच्या योगानं मनुष्याची श्रवणात प्रवृत्ती होऊ शकते. आणि श्रवण हेच महत्त्वाचं परमात्मा पदवीच्या प्राप्तीचं साधन आहे. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य, त्याचं श्रवण करा. म्हणून त्याच्या श्रवणासाठी आपली प्रवृत्ती व्हावी याच्यासाठी पूर्वांग म्हणून ध्यानादिकाचा विचार या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. शुकाचार्य सांगतात, बाबा तुला 7 दिवसाचं आयुष्य म्हणतोस, फार झालं. खटवांग नावाचा राजा होता, त्याला तासभरच उरला होता तरी त्याचं कल्याण झालं. अनेक उदाहरणं अशी आहेत की त्यांचं अल्पायुष्य शिल्लक राहिलं होतं पण त्यांना परमात्मचिंतन करून कल्याण साधता आलं. तुझंही कल्याण होईल. मनुष्यानं घाबरू नये. समोर काळ उभा आहे असं पाहिल्याच्या नंतर न घाबरता त्या अंतकालामध्ये जी साधना करणं उचित आहे ती साधना माणसाच्याकडून जर घडली तर त्याला काळजीचं काही कारण शिल्लक राहत नाही. मनुष्यानं परमात्मा चिंतन करावं, ध्यान करावं, पवित्र देशात जावं, आसन लावावं, अंतःकरण शुद्ध करावं, ओंकाराचं चिंतन करावं, श्वास जिंकावा, प्राणायाम करावा, हृदयात ब्रह्मरूप साठवावं, परमात्म्याचं चिंतन करावं. हे परमात्म्याचं ध्यान करत असताना मग 2 पद्धतीनं देवाचं ध्यान आहे. एक देवाचं ध्यान सगुण मूर्तीचंच ध्यान करताना चरणापासून मस्तकापर्यंत ध्यान करत जाणे आणि मस्तकापासून चरणापर्यंत ध्यान करत येणे, असे 2 प्रकार ध्यानाच्या बाबतीत पाहायला सापडतात. ध्यानाच्या बाबतीमधला दुसरा प्रकार असा आहे स्थूल ध्यानातून सूक्ष्म ध्यानात जाणं. परमात्म्याच्या या रूपाचं ध्यान करता करता नाथांनी प्रक्रिया आपल्याला भागवतामध्ये अशी सांगितलेली आहे, संपूर्ण मूर्तीचं ध्यान करा, ते ध्यान सोडा. देवाच्या मुखमंडलाचं ध्यान करा, ते सोडा. देवाच्या हास्यवदनाचं ध्यान करा, ते सोडा. देवाचं हास्य विचारात घ्या, ते सोडा. त्या हास्यात असलेला आनंद पहा आणि तो आनंद म्हणजेच परमात्मा आणि तिथंच आपल्याला पोहोचायचं आहे असं चिंतन करा. हे परमात्म्याच्या ध्यानाचं सूक्ष्म रूप नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं परमात्म्याचं ध्यान कसं करता येतं, परमात्म्याच्या विराट रूपाच्या ठिकाणीच हे सगळे देव कसे स्थित आहेत याचा विचार पहिल्या अध्यायात आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये मग भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाच्या ठिकाणी चित्ताची धारणा कशी करायची. धारणा म्हणजे देशबंधश चित्तस्य धारणा, एका देशाशी चित्ताला बांधून ठेवणं, हा धारणेचा प्रकार आहे. धारणेच्या पुढची अवस्था ध्यानाची आहे. धारणा चित्ताची कशी सगळ्या परमात्म्याच्या स्थूल सूक्ष्म रूपाच्या ठिकाणी करायची याचा विचार आला. त्याच्यानंतर क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती हा प्रकार सांगितलाय. क्रममुक्ती साधण्यासाठी योगी पुरुषाला काय करावं लागतं त्याचं वर्णन करत असताना त्या योगी पुरुषांनी आपल्या शरीरातून आपला प्राण
बाहेर काढताना मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र या सगळ्या षट चक्राचा भेद करता करता ब्रह्मरंध्राचं भेदन करून शरीरत्याग करावा, त्याने त्याला सद्य मुक्ती प्राप्त होते असं चिंतन सांगितलंय. एखादा महापुरुष असा असतो त्याला सद्य मुक्ती नको असते, तीर्थाधिकाचं निश्चवण करता करता त्याला शेवटी मुक्त व्हायचं असतं, त्याच्याकरता क्रममुक्तीचा प्रकार सांगितला. पुढं 3ऱ्या अध्यायामध्ये शुकाचार्य परीक्षिताला उद्देशून वेगळ्या वेगळ्या देवतांच्या उपासना सांगतात. एखादं फल प्राप्त होण्याकरता एखाद्या देवाची उपासना करा, अमुक पाहिजे अमक्याची उपासना करा, हे पाहिजे याची करा, ते पाहिजे त्याची करा, विद्या पाहिजे शंकराची उपासना करा, दाम्पत्यात भांडण होऊ नये वाटलं उमेची उपासना करा. वेगवेगळ्या फलासाठी वेगळ्या वेगळ्या देवतांच्या उपासना, अशा 29 फलासाठी 29 देवतांच्या उपासना सांगून शेवटी या सगळ्या उपासना सांगता सांगता परीक्षितेला शुकाचार्य म्हणतात, अंतःकरणात कोणती कामना असो नसो, सर्व काम असा, अकाम असा, मोक्षकाम असा, शुद्ध बुद्धीचा असा, तीव्र भक्ती योगाच्या योगानं परमात्म्याचं सेवन करणं हे सर्वांच्यासाठी विहित आहे. असं इतर सगळ्या देवतांच्या उपासनेचं तात्पर्य भगवंताच्या उपासनेत प्रवृत्ती व्हावी हे सांगण्यामध्ये शुकाचार्याने सांगितलं. देवाची सेवा करण्याकरताच आपल्याला ही सगळी इंद्रिय मिळाली. मग ज्या जिव्हेनं भगवंताची सेवा होत नसेल ती दरदुरी आहे, बेडकी आहे. ज्या मस्तकाने देवाला नमस्कार होत नसेल ते मस्तक म्हणजे भार आहे. ज्या हाताने भगवंताची सेवा झाली नाही ते हात म्हणजे प्रेताचे. ज्या डोळ्याने देव पाहिला नाही ते डोळे म्हणजे मोरपिसावरचे डोळे असल्यासारखे आहेत. ज्या पायाने देवालयाला जाणं घडलं नाही ते पाय म्हणजे पाय नसून झाडाची मुळं आहेत. जो मनुष्य देवाची सेवा करत नाही तो जिवंत असला तरी मढ आहे. जे नाक देवाची सेवा करत नाही ते नाक म्हणजे नुसता भात्याचा श्वासोश्वास चालावा तसं आहे. ज्या हृदयानं परमात्म्याचं चिंतन केलं नाही ते हृदय म्हणजे दगड आहे. अशा पद्धतीचं वर्णन करून सर्व इंद्रियांनी परमात्म्याची सेवा झाली पाहिजे हा विषय शुकाचार्याने परीक्षिताला समजावून सांगितला. त्याच्या पुढे शुकाचार्याच्या समोर परीक्षितानं सृष्टीच्या विषयातले अनेक प्रश्न उपस्थित केलेत, त्यांची उत्तरं दिली. त्याच्याकरता ब्रह्मनारद संवाद सांगितला. नारदांनी सृष्टीविस्तार कसा झाला त्या संबंधातलं ब्रह्मदेवाला विचारलेलं जे चिंतन आहे ते सांगून या ठिकाणी सृष्टीच्या रचनेचा विचार, उत्पत्ती सृष्टीची कशी झाली. आपण चिंतन सुरुवातीला असं केलं की मननाचा जेव्हा विचार सुरू होतो तेव्हा 3 अध्यायातून उत्पत्तीनं देवाचं मनन आहे आणि पुढच्या 3 अध्यायातून उपपत्तीनं देवाचं मनन आहे. उत्पत्तीनं वर्णन या 5व्या अध्यायात सुरू झालं. उत्पत्ती कशी झाली, परमात्म्यानं त्रिगुणात्मिका माया घेतले, हे त्रिगुण आल्यानंतर कालकर्म स्वभाव देवाने निर्माण केले, त्याच्यातून महत्त्व निर्माण झालं. या महत्त्वापासून त्याच्यात विक्रिया निर्माण झाल्याच्या नंतर तमःप्रधान महत्त्वापासून द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांनी युक्त असलेला अहंकार निर्माण झाला. तो अहंकार 3 प्रकारचा आहे. तो वैकारिक आहे, तो तैजस आहे, तो तामस आहे. त्या तामस अहंकारापासून पंचभूत निर्माण झाली. वैकारिक अहंकाराच्या पासून मन आणि 10 इंद्रिय निर्माण झाली. दिशा आणि त्या दिशेच्या अभिमानी देवता निर्माण झाल्या. तैजस अभिमानाच्या पासून मग या 10 इंद्रियाची 10 अभिमान धारण करणारी दैवत ती निर्माण झाली. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, बुद्धी, प्राण हे सगळे तेजस अहंकाराच्या पासून निर्माण झाले. असा सृष्टीच्या रचनेचा जो प्रकार आहे, सृष्टीच्या उत्पत्तीचा जो प्रकार आहे तो इथं ब्रह्मदेवाने नारदाला समजावून सांगितला. मग विराट स्वरूपाचं वर्णन केलंय. त्या विराट स्वरूपाच्या अवयवामध्ये इंद्रिय आणि इंद्रियाभिमानी देवता कशा प्रतिष्ठित आहेत याचं एका अध्यायातून विस्ताराने चिंतन आलं. परमात्म्याचे मग इतर काही अवतार आणि त्या इतर अवताराच्या शिवाय भगवंताच्या काही लीला कथाचा विचार मग पुढे 7व्या अध्यायात आला. काय हा सगळा उत्पत्तीचा विचार आहे. उत्पत्तीचा विचार करत असताना उत्पत्ती 3 प्रकारची, 3 अध्यायात जी उत्पत्ती सांगितली ना ते उत्पत्तीचे 3 प्रकार आहेत म्हणून उत्पत्ती 3 प्रकारची म्हणून 3 अध्यायातून उत्पत्तीचं चिंतन आलं असा विचार आपल्याला करता येतो. उत्पत्ती 3 प्रकारची म्हणजे काय, कशी कशी उत्पत्ती होत असते त्याचा विचार सांगत असताना असं सांगितलंय, अनित्य अशी जी वस्तू आहे त्या वस्तूच्या बाबतीमध्ये उत्पत्ती म्हणजे तिचं जनन घडतं. जी वस्तू नित्य आहे पण परिच्छिन्न आहे
अशा वस्तूच्या बाबतीमध्ये उत्पत्ती म्हणजे त्या वस्तूचा इतर वस्तूशी संयोग घडतो. आणि जी वस्तू नित्य व अपरिच्छिन्न आहे अशा वस्तूची उत्पत्ती म्हणजे त्याचा अवतार होतो. नित्य आणि अपरिच्छिन्न असलेला परमात्मा जन्मला, उत्पन्न झाला म्हणजे अवतार झाला, प्रकटन झालं त्याचं. नित्य आणि परिच्छिन्न असलेली दुसरी वस्तू आहे. देव कसा आहे? नित्य अपरिच्छिन्न. जीव कसा आहे? नित्य आहे पण परिच्छिन्न आहे. मग नित्य आणि परिच्छिन्न असलेल्या जीवाचं काय होतं? त्याची उत्पत्ती म्हणजे काय? त्या जीवाचा देहादिकाशी संयोग घडणं हीच त्याची उत्पत्ती आहे. जीव जन्मला म्हणजे देहाशी संयुक्त झाला. परमात्मा जन्मला म्हणजे परमात्म्याचं प्रकटन झालं. नित्य आणि अपरिच्छिन्न वस्तूचं प्रकटन, नित्य आणि परिच्छिन्न वस्तूची उत्पत्ती म्हणजे तिचा अन्य वस्तूशी संयोग, आणि जी अनित्य वस्तू आहे त्या अनित्य वस्तूच्या बाबतीमध्ये तिचं जनन असतं. देह जन्मला, जीव देहाशी संयुक्त झाला आणि परमात्मा प्रकट झाला. असे 3 प्रकार उत्पत्तीच्या बाबतीत आपल्याला विचारात घेता येतात. या 3ही प्रकाराचा विचार आहे. आत्तापर्यंत आपण सृष्टीचा जो विस्तार पाहिला ती सगळी उत्पत्ती, आणि ही उत्पत्ती झाल्याच्या नंतर चेतन असलेल्या इंद्रियाभिमानी देवता विराट स्वरूपाच्या अवयवातून उत्पन्न होऊन देहादिकाशी संयुक्त व्हायला लागल्या. हा देहादिकाशी चेतनाचा झालेला संयोग ही त्यांची उत्पत्तीच झाली. आणि त्याच्यानंतर मग देवाच्या अवतार आणि लीलांचं जे चिंतन आहे हे देवाचं प्रकटन, नित्य आणि अपरिच्छिन्न असलेल्या परमात्म्याचं उत्पन्न होणं म्हणजे त्याचं प्रकटन, या पद्धतीनं इथं उत्पत्तीचा विचार पाहायला सापडतो. देवाच्या अनेक अवतार आणि त्या अवताराच्या कथा, त्याचा थोडक्यात विचार या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. याच्या पुढं राजा परीक्षितीनं शुकाचार्यांना अजूनही काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दिली. त्याच्यानंतर ही सृष्टी उत्पन्न करण्याच्या पूर्वी ब्रह्मदेवाला भगवंताने निर्माण केलं. ब्रह्मदेव नाभिकमळामध्ये असताना आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसे आलो, कुठून आलो काही त्यांना कळेना. परमात्म्याने मग त्यांना 2 अक्षर ऐकवली. कोणती अक्षर ऐकवली? त्याचं वर्णन भागवतात असं आहे, स्पर्शेषु यत् षोडशम एकविंशम. स्वर आणि व्यंजन हा जो अक्षरातला भेद आहे, त्याच्यात व्यंजनापैकी जे 16वं आणि जे 21वं ते क्रमानं त्यांना ऐकू आलं. 16वं अक्षर आहे त, कारण कचट तप हे 5 वर्ग आहेत ना. क च ट 3 गेले म्हणजे 3 5 3 15 झाले, आणि 16वं त आहे. आणि त्याच्या पुढं 16च्या पुढे 21वं प आहे. त आणि प ही 2 अक्षर एका ठिकाणी येऊन तप शब्द जो सिद्ध झाला, त्या तप शब्दाचा विचार ब्रह्मदेव करायला लागले. तप करा, कोणीतरी सांगतंय, अव्यक्त शक्ती सांगते तप करायचं. तप म्हणजे काय? ज्ञानोबारायला विचारा. ज्ञानोबाराय सांगतात, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. व्यापक ब्रह्मबोध व्हावा याच्याकरता, स्वरूपाचा प्रसर व्हावा याच्याकरता प्राण इंद्रिय शरीराला कष्ट देणं याला तप म्हणायचं. तप केलं. तपाच्या युगानं मग ब्रह्मदेवाला काही कळायला लागलं. भगवंताच्या कृपेनं त्यांना वेदाचं ज्ञान झालं. वेदाच्या ज्ञानाच्या नंतर या ब्रह्मदेवाने मग भगवंताचं दर्शन घेतलं. 25 तत्व मूर्त रूपानं भगवंताची सेवा करत असलेली ब्रह्मदेवाला दिसले. मग ब्रह्मदेवाने हे सगळं देवाचं दिव्य रूप वगैरे पाहून झाल्याच्या नंतर परमात्म्याचा कृपाप्रसाद संपादन केला. परमात्म्याने चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. हे चतुश्लोकी भागवतातून मिळालेलं दिव्य ज्ञान हेच पहिलं भागवत. तिथून मग नारदाला, तिथून व्यासाला, तिथून शुकाला, तिथून परीक्षितीच्या निमित्तानं सगळ्या जगाला हे भागवत उपलब्ध होत राहिलं. अशा पद्धतीचं चिंतन सांगून शेवटी 10व्या अध्यायामध्ये पुराणाच्या 10 लक्षणाचा विचार शुकाचार्याने सांगितलेला आहे. पुराण कशाला म्हणायचं? उपपत्तीचा विचार आहे बरं का हा सगळा. परमात्म्यानं ब्रह्मदेवाला निर्माण करणं, ब्रह्मदेवाला भगवंताने ज्ञान देणं, आणि त्याच भगवंताने भागवत वगैरे पुराणाच्या बाबतीमध्ये असलेली 10 लक्षणं व्यक्त करणं, सगळं उपपत्तीचं चिंतन आहे. या सगळ्या उपपत्तीतून आपण परमात्म्याचं मनन करू शकतो. ब्रह्मदेवाला उत्पन्न करणारा तो एवढा मोठा उपपत्तीनं मनन, ब्रह्मदेवाला ज्ञान देणारा तो एवढा मोठा उपपत्तीनं त्याचं मनन, आणि त्याच्यानंतर आत्ता जे मनन त्याचं करायचं शेवटच्या अध्यायातलं ते मनन आहे. 10 लक्षणं त्यानं पुराणाच्या बाबतीमध्ये शुकाचार्याने सांगितलेली आहेत. पुराणात काय काय असतं?
अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं उतयः मन्वन्तरेशानुगताः निरोधः मुक्तिः आश्रयः 10 लक्षणाचा विचार आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती, विसर्ग म्हणजे विशेष उत्पत्ती, स्थान म्हणजे जे उत्पन्न झालं त्याची स्थिती, पोषण म्हणजे भक्ताचं रक्षण देवानी केलेलं, उतयहा उती म्हणजे कर्म वासना, मन्वंतर म्हणजे मन्वंतराचा कालावधी आणि त्याच्यामध्ये घडणारं सद्धर्माचं रक्षण याचा विचार, ईशानुकथा म्हणजे परमात्मा परमात्म्याचे अवतार आणि त्या त्या अवताराचे अनेक भक्त त्यांची चरित्र, निरोध या सृष्टीच्या उपसंहाराचा विचार, मुक्ती ही सृष्टीचा निरोध नाही, जीवाचं ब्रह्मरूप होणं म्हणजे मुक्ती, आणि या सगळ्याचा आश्रय असलेला परमात्मा. ही 10 लक्षणं आहेत पुराणाची. यापैकी काही लक्षणाचा जिथं विचार आहे त्याला पुराण म्हणा आणि 10 लक्षणाचा या भागवतात विचार असल्यामुळे याला महापुराण म्हणा, असा भेद आहे. 10 लक्षणं सांगायची कशा करता? शुकाचार्याने सांगितलं, दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षणं. 9 पुराणाची जी पहिली लक्षणं आहेत ही 10व्या लक्षणाचा विचार करण्याकरता, 10वं लक्षण दशमस्कंधात येणार आहे आणि त्याचा विचार करण्याकरता अगोदर आलेली ही सगळी 9 लक्षणं 3ऱ्या स्कंधापासून आपल्याला पाहायची आहेत. सर्ग कशाला म्हणायचं, विसर्ग कशाला म्हणायचं, स्थान म्हणजे काय, पोषण, उती, मन्वंतर, ईशकथा, निरोध, मुक्ती, या 9ही लक्षणाचा विचार क्रमाक्रमानं एका एका स्कंदातून आपल्याला पाहायला मिळतो. तो कसा कुठं आला याचा क्रमाक्रमानं विचार होणारच आहे, पण या 10 लक्षणाच्या संबंधात थोडंसं चिंतन आपल्याला करायचे, ते आपण उद्या चिंतनामध्ये पाहू. इथं 10वा अध्याय 2ऱ्या स्कंदाचा पूर्ण होऊन द्वितीय स्कंद पूर्ण झाला. ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव